पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. लावली का? हा. आता ते तुम्हालाही माहित असेल, आमचा काय तुमच्या आरक्षणाला विरोध नाही बरं. हा हा. आणि ते आरक्षण हे नकोच. माझा तर मुळात प्रश्न आहे की आरक्षण नकोच. काय म्हणता तुम्ही? अहो माझं म्हणणं काय म्हणाले, जर आता आहेत तर प्रत्येक जण काय म्हणतात शरद पवारनं वाटोळ केलं आरक्षणाचं, शरद पवार आरक्षणाचं वाटोळ केलं. मला मान्य, त्यांना 1994 ला शरद पवारनं वाटोळ केलं. आपण एक आता सिंपल साधं सुद्धा अवघ मित्रा म्हणून तुम्हाला मी बोलावलो, माझा भाऊ म्हणून. बस बस तुम्हाला पाटील साहेबाशी तुम्ही नाही तसं कमेंट करायचो, पण या 2 महिन्याचं कमेंट नाही केली, 2-3 कमेंट केले आज 2 दिवसात. हा कसं आहे सांगतो मी तुम्हाला, शरद पवार वाटोळ केलं प्रत्येकाचं म्हणणं आहे की नाही. शरद पवार आरक्षण घातलं सगळ्याचं म्हणणं आहे. मग आरक्षण घातलं की नाही, मग गेलं कुठं? गेलेलं आमचा मला परत करा ना. ओबीसी प्रवर्गाचा असा नियम आहे मंडळ आयोगाचा, जी प्रगत जात झाली ती प्रगत जात दर 10 वर्षांना बाहेर काढायची, आणि जे मागास सिद्ध ठरलेली जात ती आता तिला ओबीसी मध्ये घ्यायचं. बरोबर? बरं पाटील साहेब, काय म्हणतो? बोला की. मी धनगर आहे. हो आहे की. हा, मला धनगरातून आरक्षण नको. नको नको. सर्वसामान्य जो योग्य आहे तो पात्र ठरेल, हे असं माझं म्हणणं आहे. बरं काय म्हणतात? असं म्हणणं आहे. हा बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो. मग आता हे जे हाके आणि ते वाघमारे जे बसलेत उपोषणाला, ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये या उद्देशानं तिथं बसलेत. तुमचं म्हणणं काय याच्यावर? ते राजकारण चालू झालं पाटील साहेब. ह्या राजकारणामुळे तर ते आपल्या हिंदू धर्मात, तुम्ही हिंदू आम्ही हिंदू, आम्ही पण हिंदू म्हणूनच मतदान केलं 10 वर्ष. आणि मी पहिले छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यानंतर जय शंभूराजे जय श्रीराम म्हणतो. मी कधीतरी म्हणलं का जय मल्हार? नाही नाही नाही. म्हटलं. अहो मला एक सांगा, महाराणी ताराराणी यायनं आणि आपले अहिल्यादेवी होळकर यायनं शंभू महादेवाच्या मंदिरात अहिल्याबाईचा इतिहास होता. आम्ही असं कधीतरी तुम्हाला रिप्लाय दिला का? कधीच नाही. आम्हाला ते धनगड धनगड काय आहे, ते धनगड आणि धनगड हे नको. जो शिकेल तो टिकेल, हे आपलं म्हणणं आहे. हिंदू धर्म टिकला पाहिजे. बस बस बस, मला पण एवढंच पाहिजे. हे काय म्हणलं, धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच जातं, आणि आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये जायचंय. एक ते प्रकाश शेंडगे झालं, गोपीचंद पडळकर झालं, आणि हे काय ते हाके आणि हे ते वाघमारे, हे काय म्हणाले तर मी कमेंटला प्रत्युत्तर देत असतो. हे काय म्हणाले, आम्हाला एसटी मध्ये जायचंय. मग तुम्हाला एसटी प्रवर्गामध्ये तुम्ही जा, आम्हाला ओबीसीत जायचंय. तुम्हाला धनगर समाज एसटी मध्ये जायचंय, आमचा विरोध 1% नाही. मग तुम्ही मराठ्याला विरोध का करता? त्याच्या ऐकून पाटील साहेब, आरक्षण कायमस्वरूपी बंद झालं पाहिजे, आता मी समर्थन करताय. काय म्हणता तुम्ही? अहो तुमच्यासारखे बांधव, धनगर बांधव असल्यावर आपल्या सोबत काही गरज नाही. गावखेड्यात आपण एकच आहोत. बस बस, आपल्याला एकच पाहिजे. आणि हे जे करलेच नाहीत या लोकांची तुम्हाला मान्य आहे काय सांगा तुम्ही? फक्त एवढंच. नाही ना मान्य. मी कुठं म्हणतो, मी त्याला उलट प्रतिकात्मक टीका करत असतो. मी त्याच्या कमेंटला तो हाके म्हणजे माझीच भावकी आहे ना, लक्ष्मण हाके. तुमचीच भावकी आहे म्हणूनच तुम्हाला भावकीलाच फोन लावला. भावकीचं घरानं भावकी मांडलं मी. बस, मग मी तरी तुम्हाला कसं रिप्लाय दिला? आता तुम्ही प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचो, पण 2-3 महिने तुम्ही तरी कमेंट अशी टाकाय, म्हणत लाज वाटायली. 2-3 कमेंट केल्यास पाटील साहेब चुकलं असेल तर माफी. नाही नाही नाही, अहो नाही, तुम्ही म्हणजे भाऊ हा, मोठे भाऊ हा, मला काही नाही माफी मागायची. कसं, मी जरी वयानं तुमच्यापेक्षा लहान असलो तर थोडंफार प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान असतंय, तुम्हाला असतंय. नाही, तुमच्यापेक्षा मी लहान आहे. मी पोलीस पाटील आहे. अहो पोलीस पाटील, मी पोलीस पाटील आहे. हो आहे की, मला माहित आहे. तुम्ही पुसदचे पोलीस पाटील हा, मला माहित आहे. आपण आजपासून नाही 10 वर्षापासून आपली मैत्री आहे सोशल मीडियावर. हो ना. मग फक्त या जवळपास जरंगे साहेब आपलं त्याचं काय विरोध नाही बरं. नाही हो, कोणाचं काम चांगलं आहे, ते त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण मग काय म्हणायचंय, आम्हाला ओबीसी मध्ये जायचंय तर यायचा विरोध आम्हाला राहू नये. तुम्हाला एसटी मध्ये तुम्ही एसटी प्रवर्गामध्ये जा. हे तर आपल्याला काय म्हणतो, मी काय म्हणतो, समान नागरी कायदा
काय म्हणता आता? अहो हे तर कशालाच ऐका ना की हो, पण ही तर हे आरक्षणाचे जोपर्यंत मूळ आहे तोपर्यंत वादविवाद हे होतच राहतील महाराष्ट्रात, भारतात. आता आम्हाला कुठं एसटी मध्ये टाका म्हणल्या. आपले एसटी मध्ये तुम्हाला आम्ही टाका म्हणणार तुला, तुमचे नेते म्हणत आम्हाला एसटीत जायचं म्हणून. हो हो हा ठीक आहे, पण आपण ते म्हणता, पण आपण काय म्हणतो, समसमान नागरी कायदा. महाराष्ट्रामध्ये हा मराठा धनगर हो. 2 प्रमुख जाती आहेत महाराष्ट्रात. या हो, 2 बरोबर प्रमुख ना. जातीनं छत्रपती शिवरायांसोबत राहून हे स्वराज्य स्थापन केले. प्रमुख जाती 2 होत्या. बरोबर न, हा पाटील मग साहेब. या आपल्या जाती प्रमुख मेन नाहीत, त्या आपल्या जाती या लोकांना फोडायच्यात. हा. त्या जाती छिन्न विछिन्न केल्या की मग एकमेकात देश निर्माण करून हे राजसत्ता भोगण्याचं हे भाजपचे षडयंत्र 100% आहे बघा, दुसरं काहीच नाही. आहे, पण पाटील साहेब 1 मिनिट बोलू का मी तुम्हाला? बोला बोला. कारण तुमच्या आरक्षणात ते आता इतर जाती बी हे हस्तक्षेप करायला बरं. हे पहा, ते तुम्हाला पट्टे योग्य वाटते का ते सांगा. बोला की बोला बोला. मुस्लिम समाज आणि एससी हे पण योग्य वाटत नाही. आम्हाला वाटते आपण सरळ सरळ हिंदू आहो, हिंदू राहो. आणि मग आरक्षण कायमस्वरूपी पण का समान नागरी कायदा लागू केला ना मोदी साहेब आहेत तोपर्यंत होत होता, पण फक्त जरांगे साहेबांमुळे यावेळेस झालं नाही. काय म्हणता आता तुम्ही? नाही हो, तसं काही नाही, पण एक सांगतो तुम्हाला मी. बरं ऐका की, होईल तेव्हा होईल, मोदी साहेब करतील तेव्हा करतील, परंतु मराठा समाजाचा वाटा ओबीसी मध्ये आहे की नाही तुम्हाला एवढं मान्य आहे की नाही मला हे सांगा. आहे ना, मी काय त्याबद्दल काय दुबत मी तुम्हाला कधीतरी म्हणलं का? मग आता ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं काम कोण केलंय सांगा बरं. आता तुम्हीच पाहता 70 वर्ष झाले सत्ता कोणाची होती, आता 10 वर्ष. बरं डीएनए कोणाचा काढला सांगा की, देवेंद्र फडणवीस तुम्हाला मत योग्य वाटते का सांगा. हा भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे, भटक्या विमुक्तांचा आहे असं म्हणताय फडणवीस, बरोबर वाटते तुम्हाला? नाही, फडणवीस साहेब असा विषय म्हणलाच नाही पाटील. तुम्हाला दाखवू का व्हिडिओ मी त्याचे? तुमचं आरक्षण मराठाचं जे टाकलं का ते देवेंद्र फडणवीस टाकलं होतं, पण उबाटाचं सरकार आलं तर त्यावेळेस साहेब घटनाबाह्य आरक्षण टिकत नसतंय, घटनेच्या बाहेरचं आरक्षण असते, समानतेच्या वरचं आरक्षण टिकत नसतंय. हो बरोबर आहे, घटनाबाह्य आरक्षण टिकत नाही, हे बरोबर. आम्हाला घटनाबाह्य आरक्षण फडणवीसने द्यायचं नव्हतं. हे मला एक सांगा, ज्या वेळेस 1994 GR मध्ये शरद पवारनं आरक्षण आमचं घातलं, मग शरद पवारनं ज्या वेळेस वाढीव आरक्षण जे ओबीसीला दिले ते आरक्षण का गेलं नाही हो? फडणवीसचं सरकार असताना गेलं नाही, उबाटाचं सरकारला नाही गेलं नाही, शरद पवारच्या सरकारला गेलं नाही, का गेलं नाही सांगा बरं? हे संविधानिक आरक्षण होतं. तेच म्हणतोय, संविधानिक आरक्षण आहे. मी तुमच्या आरक्षणाबद्दल काही बोललो कधीतरी नाही, पण फक्त शरद पवारनंच आपलं जे वाटोळं केलं का साहेब? हा, शरद पवारनं वाटोळं केलं अख्ख्या महाराष्ट्राचं. काय म्हणता आता तुम्ही? अहो केलं, परंतु शरद पवारने केलं म्हणून आता तुम्ही पण करू नका, या लोकांनी करू नये. साहेब मी तर आता तुम्हाला काय म्हणलं, लास्ट रिप्लाय देतो म्हणलं, त्यानंतर 2 रिप्लाय दिल्या. बरोबर, बस चुकला असेल माझ्याकडून तर क्षमस्व मी. नाही हो, चुकायला तुमचं काहीच नाही. तुमचं जे म्हणणं आहे ते अगदी योग्य आहे. गाव खेड्यामध्ये तुमच्यासारखेच विचार पाहिजेत आणि असेच विचार घेऊन माणूस पुढे जाऊ शकतोय, अन्यथा जाऊ शकत नाही. सर्व धर्म समभाव, समान नागरिक म्हणजे काय, सगळ्याला समान अधिकार. हा, सर्व समाज जो टिकेल तो शिकेल, बस जो शिकेल तो टिकेल. हा, शिकल तेच टिकल. आमचं पण मत, मी पण ह्याच मतात आहे. आता तुम्हाला सांगतो, आपण मागं लागून आदिवासी व्हाव काय हो? नाही ना, मग आम्हाला कुठं आरक्षण काय नामधारी आरक्षण आहे, कुठं काय आरक्षण आहे? धनगड इकडे तिकडे मध्ये एक धनगड आहे, एक मध्ये धनगर आहे. हे जाती भांडण लावणं आहे की नाही पाटील साहेब? आता तुम्ही धनगर समाजाचे आणि धनगड आणि धनगर एकच आहे म्हणून सांगाले, हे योग्य वाटतं तुम्हाला? ते तर 20-30 वर्षापासून तीच भानगड चालू आहे. राजकारणी लोक वाट लावायली आपली, मग आपल्यातच भांडण लावलेच नाही राजकारणी. मग काय, आता तुम्हाला पडळकरचं मत काय आहे, त्या प्रकाश शेंडगेचं मत काय आहे, त्या ते शेंडगे ते लय तुमच्या जिल्ह्यातला आहे तो शेंडगे, फार पागल करायला ते तर. हो, चाललं लय गदर रिप्लाय करत असतो मी पाटील साहेब. हा, कारण तो कोणासोबत राहते
त्यानंतर लय रिप्लाय करतो मी, शेडगे बापूसाहेब शेडगे, त्याला बापूच म्हणत असतो मी. बरोबर आहे ना, वाथारा शेडगे. हो ना. अहो त्याचे रिप्लाय ते बी फेसबुकला टाकते मी, त्यात लय रिप्लाय म्हणजे गार्डन रिप्लाय करत असतो. बरोबर. काय म्हणता आणि बरोबर आहे, तेच मला म्हणायचं. शेडगे ते आमचा सोयर आहे, पण आपण त्याला घालणारे रिप्लाय असतात आपले. हो ना, बरोबर आहे की. मला तेच मग तुम्हाला मी बोलूनच आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे, सर्वांनाच जे आहे त्याचं भेटलंय पाहिजे. हा, काय म्हणता पाटील साहेब? एवढंच मला बोलायचं होतं तुमच्याशी. बस हेच विचार मला पाहिजे होते बस. आपल्याला काय आपल्यात भांडण लावून हे राजकारणी लोक काही करायले याच्यात आपण पडलं नाही पाहिजे पाटील साहेब. काय म्हणता? नाही पडायचंय ना आपल्याला. चालते मग. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजी, जय श्री. तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल. आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.